नमस्कार मित्रांनो, तारीख होती 2 जुलै 2026ची. सायंकाळचे 6 वाजलेले असतील. ट्रक ड्रायव्हर इंद्रकुमार त्याच्या मालकापाशी ट्रक सुपूर्द करून घराकडे यायला लागतो. 2-3 दिवसाच्या सुट्टीवरती होता. त्याने विचार केला होता की या 2-3 दिवसात पत्नीसोबत चांगली मजा करेन. त्याच्यामुळे तो मेडिकलमध्ये गेला. त्या ठिकाणाहून त्याने 1 ते 2 पॉवरच्या गोळ्या घेतल्या, कंडोमचं एक पाकिट घेतलं. हे सगळं खिशात ठेवून डोक्यामध्ये मनामध्ये विचार करत करत आनंदी होत तो घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर तो त्याच्या पत्नीला बघतो की ती स्वयंपाक करत आहे. तिला स्वयंपाक करताना बघून हा तिला खुणवतो आणि म्हणतो की रूममध्ये ये. आता ज्या वेळेला ही त्या रूममध्ये जाते त्यावेळेला हा पाकिट काढतो आणि तिच्यासमोर ठेवतो. म्हणतो की आज मजा करू. एक गोळी काढतो आणि तोंडात टाकतो. गोळी गिळून टाकली की त्यावेळेला त्याच्या पत्नीला आठवतं की मी तर याला 1 महिन्यापूर्वी ज्या वेळेला गेला होता त्यावेळेला मी याला एक सोन्याचा हार आणायला सांगितला होता. याने अजूनपर्यंत तो हार आणला नाही, पण पाकिट आणि गोळी नक्कीच घेऊन आला. म्हणजे याला याच्या शरीराची काळजी आहे, याला आनंद घ्यायचा आहे, फक्त त्याच्या पत्नीची काळजी नाही. आता याच गोष्टीवरून या दोघांमध्ये वाद होऊ लागला. त्या ठिकाणी इंद्रकुमार जो आहे त्याच्या पत्नीसोबत वाद घालत असताना त्याची पत्नीने ते कंडोमचं पाकिट घेतलं आणि चालू असलेल्या चुलीत फेकून दिलं. त्या ठिकाणी ते तर जळून गेलं, पण आता त्याला राग आला. इंद्रकुमार म्हणला की हे कसं काय केलं तू? तुझ्या एका हारासाठी तू एवढं सगळं तमाशा करते काय? म्हणून तिला ओढत रूममध्ये घेऊन गेला. तिच्या शरीरावरचं एक 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 कापड काढलं आणि तिच्यासोबत त्याने संबंध बनवले. तोपर्यंत करतो जोपर्यंत त्याच्या डोक्यावरची नशा उतरत नाही त्या गोळीची. आता हीच सगळ्यात मोठी चूक होती या इंद्रकुमारची. याने हे नको करायला पाहिजे होतं. भविष्यात पुढे चालून याचा दुष्परिणाम होणार होता आणि याला याचा दुष्परिणाम भोगावा पण लागला. नेमकं काय घडलंय मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. उत्तर प्रदेशमधील बलिया या जिल्ह्यामधून एक छोटंसं गाव येतं. या गावामध्ये राहणारा इंद्रकुमार पेशाने ट्रक ड्रायव्हर होता. त्याची पत्नी सुलोचना घरी राहून मेहनत मजुरी करायची. हिचा पती जो ट्रकवरती गेला 1 महिना 1.5 महिन्यांनी यायचा. या दोघांच्या संसाराला 8 ते 10 वर्ष झाली होती, पण अजूनपर्यंत एकही संतान नव्हतं. याच काळजीत असायची सुलोचना की पती आपल्याला कधी संतान देतोय. आता ते तर देऊ शकत नव्हता, कारण भरपूर दिवस झालं हे इंद्रकुमार आणि ही सुलोचना संबंध करत होते, पण ती काही गर्भवती जात नव्हती. आता हळूहळू या दोघांच्या डोक्यातून ही विचार गेला की यांच्या मनात आलं होतं की आता आपण काय आईबाप होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे यांच्या आयुष्याला लागले. इंद्रकुमार आपला ट्रकवरती जायचा, एका मालकाच्या ट्रकवरती कामाला होता. ट्रकवरती गेला की 1 महिन्याने यायचा. तोपर्यंत तो तिकडं गेला की नशा करायचाच. आता 1 महिना ही सुलोचना घरी काय करणार होती? आपली घरी रान होतं 1-2 एकर, त्याच्यामध्ये मोलमजुरी करायची, कष्ट करायची, त्यातून येणाऱ्या पैशातून घर खर्च चालवायची. या इंद्रकुमारकडून तर ती अपेक्षाच करत नव्हती की हा पैसे देईल खर्चायला, कारण तो नशेडी होता. त्याला दारूची नशा लागलेली होती. तो सगळं पैसे त्याच्यात उडवायचा. नशा केल्यानंतर महिना घरापासून दूर राहिला आहे, बायकोपासून दूर राहिला आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्यावरती असणाऱ्या महिलांसोबत हा पैसे देऊन संबंध करायचा. त्याच्यामुळे हा इंद्रकुमार त्याच्या पत्नीची आठवण काढत नव्हता. आता हे सगळं बघून त्याची पत्नी विचार करते की रानातून जो पैसा येतोय त्याच्यातून काहीच होत नाही. आता मला याच्यासाठी मोलमजुरी करावं लागेल, कोणाच्या तरी शेतात जावं लागेल. असा विचार करून ही सुलोचना तिच्या एका मैत्रिणीला विचारते, मला काय काम भेटेल का? काम भेटलं तर बरं होईल, माझं घर खर्च चालेल. त्यावेळेला तिची एक मैत्रीण होती. ती गावातल्याच एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी कामाला जात होती. त्या ठिकाणी त्याची द्राक्षाची बाग होती. त्या ठिकाणी भरपूर मजुरांची गरज होती. त्या सुलोचनाची मैत्रीण तिला म्हणते, हो आहे काम, काही हरकत नाही, जाऊ आपण उद्यापासून. 8:30ला जावं लागतं, 9ला रानात पोहोचायचं. आता या सुलोचनाच्या डोक्यामागं कसलंही टेन्शन नव्हतं. स्वतःसाठी भाकर करायची होती आणि कामाला जायचं होतं. तिच्या घरचं तर काही टेन्शन नसल्यामुळे ही आपली दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, स्वयंपाक वगैरे केला आणि तिच्या मैत्रिणीसोबत त्या सावकाराच्या रानात गेली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, अशा प्रकारे ती आता त्या ठिकाणी मिसळू लागली. हळूहळू त्या कामाला येणाऱ्या बाया ज्या आहेत त्यांच्या गप्पा ऐकणं, त्यांच्यासोबत बोलणं. आता त्या बायांच्या काय गप्पा असते दिवसभर की तू हिचं लफडं ऐकलं का, तू तिचं लफडं ऐकलं का, हिनं असं केलं, तिनं तसं केलं. बरं, काही महिला काय करतात की मी साडी आणली, त्याच गोष्टीला त्या दिवसभर घासत बसतात. आता एखाद्या महिलेने जर दागिना आणला ते तर विषय संपला, महिनाभर घासत बसतात. विषय हाच झाला की त्या ठिकाणी असणाऱ्या एका महिलेने गळ्यातला हार घेतला होता. ती म्हणायची की माझ्या पतीने दिला आहे. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, याच गोष्टीला ती धरून बसली. आता त्या ठिकाणी असणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांच्याही मनामध्ये येणार की आम्हालाही पाहिजे. त्यामुळे या सुलोचनाच्या पण मनात आलं, तिच्या मैत्रिणीला म्हणून दाखवते, आपल्याला जर हार असता तर किती भारी झालं असतं. सुलोचनाची मैत्रीण म्हणते की हो बरोबर आहे. आता ती जी मैत्रीण होती ती तिच्या पतीला म्हणते, तिच्या पतीने तिला हार घेऊन दिला,
पण दुसरीकडे ही जी सुलोचना होती ती आता विचार करते की ज्या वेळेला माझा पती येईल ट्रकवरून त्यावेळेला मी त्याला हार मागेन. 10 ते 15 दिवस गेल्यानंतर इंद्रकुमार घरी आला. घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीपाशी बसतो आणि म्हणतो की काय चालू आहे, शेतामध्ये कसं चालू आहे. त्यावेळेला ती सांगू लागते की मी शेतामध्ये नाही जात, मी दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जाते. इंद्रकुमार म्हणला की तू वेडी झाली का, तुला काय गरज आहे, शेत आहे, मी ट्रकवरून काम करतोय. त्यावेळेला सुलोचना म्हणते की तू ट्रकवरून किती पैसे कमवून घरी देतोय, घर खर्च चालतंय का, तू नशेमध्ये असतोय कायम. बरं ते जाऊ दे, मी माझं बघून घेईल, मला एक सोन्याचा हार पाहिजे काही पण करून मला. आता त्यावेळेला इंद्रकुमार विचार करतो की माझं तर एवढं उत्पन्न नाही आणि जे उत्पन्न येते ती मी तर दारू पिण्यावर उडवतोय. हिला जर हार दिला तर मी कसं दारू पिणार आहे. त्यामुळे इंद्रकुमार तिला म्हणतो ठीक आहे, 1 महिन्यानंतर मी ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी तुझ्यासाठी हार घेऊन येईल. आता त्या ठिकाणी असं म्हणतो आणि त्याच्याजवळ जाऊ लागतो. त्यावेळेला ती इंद्रकुमारची पत्नी सुलोचना त्याला म्हणते की जोपर्यंत हार देत नाही तोपर्यंत तू अंगाला हात लावायच नाही. हे सगळं बोलल्यानंतर इंद्रकुमार त्याच्यावरती रागाला जातो, पण काय करू शकत नव्हता. त्या ठिकाणाहून उठतो. 2-3 दिवसासाठी घरी आलेला इंद्रकुमार लगेच 2-3 तासात माघारी जातो. ट्रकवरती गेला. दुसरीकडे ही जी सुलोचना आहे ती आपली शेतामध्ये जायची, मोलमजुरी करायची. आता मैत्रिणीच्या गळ्यातला हार बघून, दुसऱ्या महिलांच्या गळ्यातला हार बघून हिची ही इच्छा व्हायची. त्यामुळे आता ही विचार करू लागली की मी काय करू, कसं करू, माझं तर आयुष्य एकदम खराब झाले. हिला माहिती होतं की हिचा जो पती आहे तो हिला हार काय देऊ शकत नाही, कारण हिची जी परिस्थिती आहे ती काय हार घेणे योग्य नाहीच. तरीही तिच्या पतीची वाट बघते, इंद्रकुमार कधी घेऊन येतोय हार, कधी घेऊन येतोय. असं करत करत महिना गेला. महिन्यानंतर इंद्रकुमार घरी आला. घरी आल्यानंतर तो विचार करतो की गेल्या वेळेला तर पत्नीनं काय करू दिलं नाही. त्याच्यामुळे तो येताना मेडिकलमधून एक पॉवरची गोळी घेतो आणि एक कंडोमचं पाकिट घेतो. घरी येतो. घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्या ठिकाणी स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करताना बघून तिला हाकून होतो, रूममध्ये बोलवतो. रूममध्ये आल्यानंतर विचारतो की आज मला तर करू देते का नाही. त्यावेळेला सुलोचना म्हणते की हार आणला का. इंद्रकुमार तिला नकार देतो, म्हणतो की हार कुठनं देऊ तुला मी, माझं इथं खायचं वांदं आणि तुला हार द्यायचं, हे काय सोपं आहे का, मला सांग बरं. सोन्याचा हार आहे ते आणि सोन्याचं दर आता 1.5 लाखावरती गेलेले आहेत, कसं होईल मला सांग बरं. त्यावेळेला ही सुलोचना जी आहे त्यावेळेला ही सुलोचना त्याच्यासोबत वाद घालू लागते आणि वाद तर साधारणतः चालू होता, पण ज्या वेळेला त्याच्या हातात कंडोमचं पाकिट बघते त्यावेळेला हिचं डोकं जास्त सटकतं. म्हणते की तुला हार देणं झालं नाही, पण तुझी गरज तू भागवून घेतोय. त्याच्यामुळे तिने ते पाकिट उचललं आणि चुलीत टाकलं. पण त्या इंद्रकुमारनेही आता याच्या रागातून तिला उचललं, बेडवरती आपटलं, त्याच्या शरीरावर एक कापडं काढून तिच्यासोबत संबंध बनवला आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला ट्रकवरती पुन्हा. आता हे सगळं घडल्यानंतर सुलोचना त्या ठिकाणी बिना जेवण करता झोपी गेली. सकाळी उठली, पुन्हा कामावरती गेली आणि तिच्या मैत्रिणीला विचारू लागते की खरंच तुझ्या पतीनं तुला हार दिले का. तिची मैत्रीण म्हणू लागते की कुठला पतीनं द्यायला, तो बेवडा, तुला माहीत नाही तुझ्या पतीसारखाच आहे. दोघं दोस्तच आहे, ट्रकवरती जातात, दारू पितात, तिकडल्या बायांवरती पैसे उडवते. सुलोचना विचारते मग तू हार कुठून आणला. त्यावेळेला ती सांगू लागते आपल्या गावातला एक सोनार नाही का रामपाल, त्याच्याकडून घेतला, मला त्याने दिला गिफ्ट म्हणून. सुलोचना म्हणते की हा कसं काय गिफ्ट देईल. त्यावेळेला सुलोचनाची मैत्रीण तिच्यावरती हसू लागते आणि म्हणू लागते तुला एवढं पण माहीत नाही का, आपल्या गावचा जो सोनार रामपाल आहे तो किती नीच व्यक्ती आहे. तो कुठल्याही स्त्रीवरती घसरून जातो, तिच्यासोबत संबंध बनवतो आणि त्यांना गिफ्ट देतो. आता हे सगळं ऐकून सुलोचना म्हणते की जाऊ दे, विशेष दे सोडून. त्यामुळे त्या ठिकाणाहून ते दोघे काम करतात, घरी निघून जातात. घरी जाताना या सुलोचनाच्या डोक्यात एकच विचार होता की मीही असं केलं तर मलाही हार मिळू शकेल, पती तर काय हार आणून देऊ शकणार नाही. सायंकाळचे 6-7 वाजलेले होते. घरी जाऊन पोहोचली. तिने जेवण वगैरे केलं. आता विचारच करत होती की काय करू काय करू. त्यावेळेला तिच्या डोक्यात विचार आला की ठीक आहे, शेवटचा एकच पर्याय आहे, या रामपालपाशी आपण जाणे, त्याला जे पाहिजे ते देणे, हार घेणे, कारण माझी अशी ही बदनामी होते तशी ही बदनामी होईल. आता याचं दुकान बंद झालं असेल, 7 वाजले होते. त्यामुळे ती विचार करते उद्या सुट्टी घेणार आणि दुकानाकडे जाणार. त्या दिवशी ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तिची मैत्रीण आली बोलवण्यासाठी, चल कामाला. त्यावेळेला तिच्या मैत्रिणीला म्हणते की आज मी कामाला येत नाही, आज मला थोडंसं डोकं दुखायला लागलं आहे. त्यावेळेला सुलोचनाचं असं बोलणं ऐकून तिची मैत्रीण ठीक आहे म्हणते आणि निघून जाते. सुलोचना 8-9 वाजता उठते आणि ती त्या सोनारापाशी जाऊन थांबते. सोनारापाशी जाऊन थांबल्यानंतर त्याच्या लक्षात येते की ही महिला काहीतरी घ्यायला आली. रामपाल थोडंफार ओळखत होता या सुलोचनाला. तसं तर सुलोचना दिसायला अतिशय सुंदर होती. तिचा ते शरीराचा बांधा, तिचा तो चेहरा, म्हणजे हे सगळं एकच नंबर होतं आणि अशा महिलांवरती या रामपालचं लक्ष कायमच असायचं. याच्यामुळे या रामपालला माहिती होतं ही कोण आहे, हिचा पती काय करतोय. दुकानातली सगळी गर्दी कमी झाल्यानंतर 10-11 वाजता ही सुलोचना रामपालला म्हणते की रामपाल म्हणला की हार आहेत की आपल्याकडे, तो हार दाखवू लागतो. पण त्यावेळेला सुलोचना म्हणते की
सगळं खरं आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत, माझा पती देऊ शकत. त्यावेळेला हा रामपाल जो आहे तो तिच्या मनातली सगळी इच्छा ओळखतो आणि म्हणतो की ठीक आहे तुला हा हार भेटेल. हातामध्ये हार घेऊन तिच्या समोर दाखवून म्हणतो की ठीक आहे तुला हा हार भेटेल, पण त्याच्यासाठी तुला काहीतरी किंमत मोजावी लागेल. आता ही सुलोचना जी होती मनाच्या पूर्ण तयारीने आलेली होती. हिला माहिती होतं की हे सगळं द्यावंच लागणार आहे. सुलोचना म्हणते की सगळं खरं आहे, तुम्हाला जी किंमत पाहिजे ती मी द्यायला तयार आहे. रात्रीच्या 11 वाजता एकटी असते, माझा पती घरी नसतोय, पण त्यावेळेला हार घेऊन या. आता एवढं ऐकतच हा जो रामपाल आहे तो खुश होतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे माझ्यापाशी नंबर दे तुझा, मी कॉल करेल तुला. सुलोचना घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने आंघोळ वगैरे केली चांगल्या पद्धतीने. तिची बॉडी पूर्णपणे केस वगैरे काढून तयार केली. सेंट वगैरे मारून रूममध्ये बसली. सायंकाळचे 10-11 वाजल्या. त्या ठिकाणी रामपालचा फोन आला. रामपाल म्हणतो की मी आज येऊ शकत नाही. आता या ठिकाणी सुलोचनाच्या पायाखालची जमीन सरकली. ती तर पूर्ण तयारीने बसलेली होती. रामपाल म्हणला की मी उद्या नक्कीच येईल. सुलोचनापाशी काय पर्याय नव्हता, त्यामुळे ती होकार देते आणि त्या ठिकाणी ती आपलं जेवण करून झोपी जाते. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजडला. तिची मैत्रीण आली कामासाठी बोलवण्यासाठी, पण ती म्हणते माझं अजून डोकं नीट झालंच नाही. तिची मैत्रीण तिला होकार देते आणि निघून जाते. 10-11 वाजता ही रामपालच्या दुकानावरती जाते. गर्दी कमी झाल्यावर त्याला म्हणते का आला नाही. रामपाल सांगू लागतो की माझी पत्नी आजारी पडली होती, तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं, पण आज काही जरी झालं तर मी 100% येणार आहे, तू तयार राहा. आता हे सगळं ऐकून ही घरी जाते. सायंकाळ होण्याची वाट बघते. सायंकाळ झाल्यानंतर अंघोळ वगैरे करून सेंट मारून बेडवरती बसली. या रामपालचा फोन आला. म्हणला की मी मागच्या दरवाज्यानं आलोय, दरवाजा उघड. त्यावेळेला या सुलोचनाने दरवाजा उघडला. रामपाल रूममध्ये आला. रूममध्ये आल्यानंतर रूममध्ये तो सुगंध बघून आणि तिथं असलेली ही सुलोचना बघून त्याला राहवलं नाही. तो तिच्या जवळ जाऊ लागला. त्यावेळेला तो रामपाल तिच्या हातात हार टेकवतो आणि ती सुलोचना हार बघू लागते, पण तो काय तिला बघू देत नाही. तसाच हार उचलतो आणि कडेला फेकून देतो. तिच्या शरीरावरती तुटून पडतो. तिच्यासोबत तो 2 तास त्या ठिकाणी घालवतो. 2 तास घालवल्यानंतर त्याचं मन भरतं. त्याच्यानंतर तो उठतो आणि त्या ठिकाणाहून निघायला लागतो. सुलोचना म्हणते हा हार खरा तर आहे ना 100%, ना तर डुप्लिकेट हार चिटकवचाल. रामपाल म्हणतो की हार खरा 100%च आहे, जर अजून काय पाहिजे असेल बांगड्या वगैरे त्याची पण किंमत मोजावी लागेल. आता सुलोचनाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. ती त्याला होकार देते आणि म्हणते तुम्हाला ज्यावेळी यायचं त्यावेळी लिहू शकता, पण एवढं आहे की मला जे पाहिजे ते द्यावं लागेल. रामपाल तिला होकार देतो आणि तिथून निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी ही सुलोचना गळ्यामध्ये हार घालते आणि तिची मैत्रीण येण्याची वाट बघू लागते. मैत्रीण येते. मैत्रीण तिला म्हणते चल कामाला. दोघी आता रस्त्याने कामाला जात होत्या. त्यावेळेला त्या मैत्रिणीला दिसते की हिच्या गळ्यामध्ये तर हार आहे. इंद्रकुमारने हार दिला काय. त्यावेळेला ही सुलोचना हसते आणि शांत बसते. कामावरती दोघी जातात, पण येताना तिच्या मैत्रिणीच्या डोक्यात एकच विचार होता, हा हार मी कुठंतरी बघितल्यासारखा वाटतोय. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की तो जो सोनार आहे त्याच्यापाशी हाच हार होता. मला तर वाटतं मी सांगितल्यापासून मी 2 दिवसात तेच केलंय जे की मी केलं होतं. आता तिच्या तर लक्षात आली होती गोष्ट, पण ती कोणाला बोलून दाखवू शकत नव्हती. त्या ठिकाणी ती तिच्या होकारला होकार द्यायची आणि काम चालू करायची. 1-2 दिवसानंतर सुलोचनाच्या हातात बांगड्या दिसायला लागल्या. तिला माहिती होतं आता कुठून यायला लागले. आता हे सगळं हिला सहन होईना. त्याचं कारण होतं की हिच्यासोबत ही तो सोनार काम करत होता, तिला पैसे द्यायचा किंवा तिला सोने द्यायचा, पण आता तिच्यापासून तो तुटला गेलाय. त्याचं कारण समजलं होतं तिला. आता ही सुलोचनावरती जळायला लागली होती. असं म्हणू शकतो की सुलोचनावरती तिचा राग होता. त्यामुळे ही एक दिवशी काय करते, लक्ष ठेवून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते आणि तिचा पती इंद्रकुमार येण्याची वाट बघू लागते. इंद्रकुमार 7-8 दिवसानंतर घरी आला. त्यावेळेला ही इंद्रकुमारला रस्त्यातच अडवते आणि म्हणते तुम्ही तिकडं 1.5 महिने फिरताय, तुझी पत्नी काय करते तुम्हाला माहिती आहे का. इंद्रकुमार म्हणला काय करते. इंद्रकुमारला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की हे सोनार रामपाल आपल्या गावातला, तो तुझ्या पत्नीपाशी येतोय, रोजच येतोय, कित्येक दिवस झालं, काय चालू आहे मला तर काय समजे नाही. आता हे सगळं ऐकल्यानंतर इंद्रकुमार रागाला जातो आणि तडकाफडकी घरी जाऊन त्याच्या पत्नीवरती ओरडू लागतो. याचा ओरडणं ऐकून त्या सुलोचनाच्या मैत्रिणीला चांगलं वाटलं. यामुळे ती शांत बसली आणि रूममध्ये गेली. ती तिच्या कामात व्यस्त झाली. पण इकडे सुलोचना आणि रामपाल या दोघांमध्ये वाद चालू होता. ते म्हणत होते की तू असं का केलं. सुलोचना म्हणली की तू एवढ्या दिवसात मला काय दिलं का, मला त्या रामपालने सोनं दिलं, बांगड्या दिल्या. आता या दोघांचा वाद चालू होताच त्यावेळेला नेमकं या रामपालला उलट्या होऊ लागल्या. उलट्या होत्यात बघून त्याच्या पत्नीने त्याला दवाखान्यात घेऊन गेली. आता यांना वाटलं साधारणतः पित्त वगैरे झालं असेल, पण डॉक्टरांनी चेकअप वगैरे केले. त्यावेळेला समजलं की या इंद्रकुमारला जीवघेणा रोग HIV झालेला आहे. आता हे बघून त्याच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ही टेस्ट केली तर तिलाही हा रोग होता. आता त्या ठिकाणी डॉक्टर यांना औषध गोळ्या देतात आणि घरी निघून जाते. घरी गेल्यानंतर आता या दोघांचं भांडण पूर्णपणे मिटलं होतं. त्यांना माहिती होतं आपण काय लय दिवसाचं नाही आता इथं.
त्यामुळे ते चांगले गोळे गुलाबीने राहू लागले. इंद्रकुमार आता घरीच राहत होता. त्याने नशा वगैरे सोडून दिली होती. दुसरीकडे तो जो सोनार आहे रामपाल, तो त्या सुलोचनाला फोन करत होता, कारण त्यालाही तिने भरपूर मजा दिली होती. त्याची इच्छा होती की तिच्यासोबत वेळ घालवावा, पण ती काय फोन उचलत नव्हती. त्यावेळेला त्याने चौकशी करायला चालू केली. त्यावेळेला त्याला समजलं की या दोघांना रोग झालेला आहे, त्यामुळे ते आता कोणासोबत भेटत नाही. आता या ठिकाणी या सोनारवरती पण खूप मोठं संकट आलं होतं. तो पण आता दवाखान्यात जातो आणि चेकिंग करतो. त्या ठिकाणी तो बघतो की त्यालाही रोग झालेला आहे. आता हे सगळं बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो आपल्या घरी जातो. त्याच्या घरी असलेली एक लायसनची बंदूक काढतो. बंदूक घेऊन इंद्रकुमारच्या घरी पोहोचला. त्या ठिकाणी सुलोचना बसलेली होती. सुलोचनाला म्हणतो, तू माझ्यासोबत खूप वाईट केलं. जर तुला माहीत होतं तुझ्यावरती असा रोग आहे तर तुम्हाला असं का केलं? सुलोचना म्हणू लागली, मलाही आजच समजले, मला माहीत नव्हतं. पण तो काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. त्याने बंदूक काढली आणि त्या सुलोचनाच्या डोक्यावरती ठेवली. आता हे सगळं बघून त्या ठिकाणी असणारा इंद्रकुमार, त्याला राग आला. त्यावेळेला त्यानेही त्या रामपालला मारायला चालू केलं. पण त्या ठिकाणी त्या झटापटीत इंद्रकुमारला गोळी लागली आणि तो त्या ठिकाणी संपला. गोळीचा आवाज ऐकून शेजापाजारी जमा झाले. पण या रामपालकडून आता एक चूक झाली होती. त्याने दुसरी ही चूक केली. त्या सुलोचनाला त्याने गोळी घातली. त्या दोघांना त्या ठिकाणी संपलं. त्याला माहिती होतं की पोलीस धरून तर जाणारच घेऊन. त्याला माहिती होतं की पोलीस घेऊन तर जाणारच आहेत. जाऊ दे, या दोघांनाही संपवू. या दोघांमुळे माझं आयुष्य खराब झाले. तसं बघायला गेलं तर हा जो रामपाल होता तो काय नीट होता का? प्रत्येक महिलासोबत त्याने आता या दोघांना मारण्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलिसांनी अटक केली. गावातल्या लोकांनी त्यावेळेला गावातल्या पुरुषांमध्ये चांगल्या प्रकारे आनंद व्यक्त झाला. म्हणायला लागले की याने गावातल्या महिलांसोबत खूप वाईट केलं होतं, बरं झालं, कारण यांच्या पत्नी ज्या होत्या या रामपालकडे जात होत्या. याच्यावरून आपल्याला काय समजतं की लालच जास्त केल्यामुळे आयुष्य बरबाद होतं, हे खरं आहे. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक